प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता खूप सुंदर वळण आलेलं आहे. तब्बल आता 22 वर्षांपूर्वीचं वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्रामध्ये असलेला कोपऱ्यात छापून आलेला एक फोटो आणि त्या फोटोमुळे आता वल्लरी एक्सपोज झालेली. 22 वर्षापूर्वी वल्लरीने जे काही कारस्थान केलं त्यावेळेला तिने तर अडकवण्याचा प्रयत्न केला होता, ते म्हणजे सुजाताला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्णवच्या बाबांना. पण 22 वर्षापूर्वीच्या एका वर्तमानपत्रातल्या एका फोटोमुळे अर्णवच्या समोर सत्य आणि नुसतं सत्य ना, तर प्रेक्षकांनो, अर्णव सुजाता आणि आता ईश्वरी यांच्या पायाशी आलाय. त्यांना पाया पडतोय, त्यांची माफी मागतोय. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला असं म्हणतोय. हे सगळं कसं घडलंय ते एका वर्तमानपत्रामुळे. आजीने हे वर्तमानपत्र दिलं. वर्तमानपत्रामुळे आता सगळं वल्लरीचं सत्य समोर आल्यावरती इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण छानपैकी एकत्र आलेले आहेत. अर्णवने ईश्वरीची तर माफी मागितलेच, पण सुजाताची सुद्धा माफी मागत वल्लरीला काय शिक्षा दिले, त्या कशा प्रकारे वल्लरीचा भांडेफोड एका वर्तमानपत्रातल्या फोटोमुळे झाले. आता हा फोटो कुठे आला होता, कशामध्ये आला होता, आजीच्याकडे ते वर्तमानपत्र का होतं, सगळं सविस्तर प्रेक्षकांनो सुजाताने सांगण्याचा प्रयत्न केलाय की मी या घरामध्ये आले ना तेव्हा ती बाई माझ्या पुढे आले, पण तिचं काही अर्णव ऐकत नाहीये. मग आता इकडे तिला सांगायला लागते, आई तू शांत हो. काय माहितीये का, तू त्यांना कितीही काही सांगितलंस तरी ते ऐकणार नाही, तू मला सांग. यावरती मग आता लगेचच इकडे सुजाता सांगायला लागते, हो ती बाई याच घरात राहते. त्यावरती मग आता वर्णन केलं असता ती वल्लरी मामी आहे हे आता ईश्वरीला कळलंय, पण ती सांगते मग चल तुझी वल्लरी मामीच दोषी आहे हे सत्य मला कळायला, म्हणजे अर्णवला कळायला पाहिजे. यावरती ती म्हणते, पुरावा आहे तुझ्याकडे काय? ती सांगते, कसा असेल पुरावा ठेवायला, 22 वर्ष झाली ग. यावरती ती म्हणते, थांब तू मला एक्झॅक्टली तारीख सांगू शकशील का? जर का तू मला एक्झॅक्टली तारीख सांगू शकलीस तर कदाचित मी तुझी मदत करू शकेन. हे बघ, मी तुला जे काही सांगते ना ती गोष्ट नीट लक्षात ठेव. आपण काय करूया माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आपण आता म्हणजे तू मला तारीख सांग, मी नक्की सत्य शोधेन, आजी मला याच्यामध्ये मदत करतील. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती तारीख सांगते आणि ज्या तारखेला हा सगळा प्रकार घडला होता त्या तारखेचं आता इकडे आजीसोबत बोलणं करण्यासाठी ईश्वरी येते. कारण ईश्वरीला माहितीये की अर्णव कोणताही लिखित पुरावा असल्याशिवाय हे सत्य मान्य करणार नाही, कारण मुळातच तो आईवरती खूप चिडलेला आहे. आणि मग त्यानंतर ती आता आलेली आहे आजी. ती आजीच्या खोलीत जाणार तर वल्लरी तिला अडवते. आता ऑलरेडी डोक्यामध्ये राग असलेली ईश्वरी तिच्यावरती आता खूपच चिडलेली आहे आणि आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून जा. यावरती ती म्हणते, तू कोण ग मला सांगणार, आणि तुला असं झालंय तरी काय? यावरती ती म्हणते, तुमची सगळी कारस्थानं मी एके दिवशी बाहेर आणीन. पण तिला आता सध्या तरी काही बोलू द्यायचं नाहीये, कारण काही झालं तरी ही सावध व्हायला नको आहे. कोणत्याही बाबतीमध्ये जर का सावध झाली तर उगाचच आता इकडे आपल्याला एक्सपोज करता येणार नाही. आणि वल्लरीला संशय आला, ही नक्की काय? मग आता ईश्वरी आजीकडे आलेली आहे. ती आजीला त्या घटनेबद्दल विचारते, आपल्या घडलेल्या प्रकाराबद्दल सगळं विचारते आणि ती सांगायला लागते की आजी त्या दिवशी नक्की काय घडलं होतं. आजी म्हणते, का तो कटू विषय नको काढूया. यावरती ती म्हणते, नाही, या सगळ्यामध्ये शोध तर घ्यायलाच पाहिजे, सत्य समोर आलंच पाहिजे. आजी सांगते, मी तुला एक गोष्ट सांगू का, त्या दिवशीचा पेपर आहे माझ्याकडे, मी त्या कटू आठवणी आता इकडे खोल मनाच्या कप्प्यामध्ये दडवून टाकलेल्या आहेत. तो पेपर माझ्याकडे आहे आणि तो पेपरमध्ये साधारण ती बातमी आली होती. ईश्वरीला साधारण होप वाटते आणि ती सांगते, आजी तो पेपर मला द्याल का? आजी सांगते, ठीक आहे, मी ते तुला 22 वर्षापूर्वीचं वर्तमानपत्र दे. आता त्यावेळेला ना सीसीटीव्ही फुटेज होते, ना व्हिडिओ होते, ना काही होतं, आणि त्यामुळे वर्तमानपत्र हा एकच धागादोरा या सगळ्यामध्ये पुरेसा असणार असतो. मग त्याच वर्तमानपत्रामध्ये असलेला तो एक फोटो, ज्या वेळेला आता इकडे वल्लरी तिकडे गेलेली असते, तो इन्सिडेंट झालेला असतो त्या दिवशी किंवा आता त्या घटनेच्या वेळेला तो फोटो ज्या वेळेला ईश्वरीला भेटलाय आणि मग मात्र ईश्वरीला या सगळ्यामध्ये आता हिचं भांडं फोडण्यासाठी उपयुक्त ठरलेलं आहे. आणि तिने ठरवलंय काहीही झालं तरी सुद्धा आज हिचं भांडं फोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि मग तो फोटो ती तडक अर्णवकडे आलेली आहे आणि ती सांगते, कालच मला सत्य समजलं होतं की हे सगळं करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणीच नाही तर तुमची मामी आहे. तुम्हाला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा तिने प्रयत्न केलाय आणि तुम्हाला अडकवून तिने आता या सगळ्यामध्ये
तुमच्या वडिलांचा घात केलाय. तो नेहमीप्रमाणे विश्वास ठेवायला तयार नाहीये. त्यांनी आता सांगितलंय तू काहीही बोलू नकोस. यावरती ती सांगते माझ्याकडे पुरावा आहे. आणि मग ती घटना, ते फोटो आणि सगळं समोर आलेलं आहे. वर्तमानपत्रातला तो एक फोटो आणि त्यानंतर अर्णव आता एकदम टाळ्यावरती आलाय. तो माफी मागतोय. खरंच मला माफ करा. माझ्याच घरच्यांनी माझा घात केला हे तर मला माहितीच नव्हतं. यावरती सुजाता म्हणते माझी माफी मागू नका. त्यांना शिक्षा झाली पाहिजे बास, इतकंच माझं म्हणणं आहे. तिला चांगली शिक्षा घडवा, तोपर्यंत तिला अद्दल येणार नाही असं आता ती म्हणायला लागलेली आहे. प्रेक्षकांनो, त्याच वेळेला तो आता सांगायला लागतोय तुम्ही चिंता करू नका. काहीही झालं तरी सुद्धा मी मामीला अद्दल घडवेन, पण या सगळ्यामध्ये माझ्या पद्धतीने. कारण आत्ता जर का मी तिला काही बोलायला गेलो तर मात्र ती कबूल करणार नाही. आपल्याला पुराव्या सकटच हे सगळं केलं पाहिजे आणि तुम्ही साक्षी द्यायची असं म्हणत आता इकडे खूप मोठा प्लॅन रचला जातोय. खूप मोठं कारस्थान रचलं जातंय आणि या कारस्थानाच्या मध्ये आता इकडे ईश्वरी आणि अर्णव हे कायमचे एकत्र आलेत. अर्णवने ईश्वरीची माफी मागितले आणि आता नव्याने संसार तर सुरू झालाय प्रेक्षकांनो. पण आता इकडे सुजाता सुद्धा आईच्या जागी त्याला आहे आणि असा काही ट्रॅप रचत वल्लरीला अडकवणार आहे अर्णव. नक्की अर्णव काय ट्रॅप रचणार, कारण पुराव्याशिवाय काहीच करू शकत नाही. अर्णवने आता नक्की पुढे काय करणार आहे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. लवकरच अपकमिंग व्हिडिओ येतच राहणार आहेत.